हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नाही ना माझ्या YouTube चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. संध्याकाळचे 5 वाजलेत आणि मला बाहेर जायचंय. आता कशाला जायचंय ती तुम्हाला सांगते. तर तुम्हाला माहिती आहे मी 2 ते 3 दिवसापासून डान्सची प्रॅक्टिस करते का तर माझा 8 तारखेला डान्स आहे. माझा म्हणजे ग्रुप डान्स आहे आमच्या लेडीजचा सगळ्या. तर आता तयारी करायची आहे उद्या डान्सची. तर उद्या त्याला काष्टा घालायचा आहे, त्यासाठी बरंचसं काही सामान लागेल. शिवाय मला नथ घालायची आहे. उद्या नथ नाहीये माझ्याकडे, तर नथ पण आणायची आहे. सगळ्यात मेन म्हणजे सेफ्टी पिन आणायच्यात. पुन्हा बऱ्याचशा कोणत्या पिन आणायच्या. आपण बुचडा वगैरे घालतो ना त्याला लावायला, साडीला लावायला. शिवाय काष्टा घालायचं म्हणल्यानंतर भरपूर पिना लागतात. आले बी वाटतंय. काय सामान आहे आणायचं ते घेऊन येणार आहे. आणि जर तिथं दाखवता आलं तर दाखवून, अन्यथा मग घरी आल्यानंतर मी काय काय सामान आणते ते तुम्हाला दाखवते. चला मग पटकन तयार होते. आणि आता सचिन आले, तयार नाही झाले तर मला ओरडणार आहे. तर पटापट तयार होते. थोडंसं की आवाज पण द्यायला लागली, पप्पा ही तयार नाही झाली म्हणून. आणि ही आहे पप्पाची चमची आई, बघून समोरच हसायला लागली. तर चला मग पटापट मी आवरते आणि जाताना तुम्हाला भेटते. सांग ना. ताट घेतलं चपात्याचं पीठ मळायला, पण स्नेहाचं असं चाललं की चपात्याचं पीठ पण नको म्हणून मी चपात्याचं पीठ पण मळते, चपात्या पण बनवते आणि भाजी पण बनवते. का तर ते आता क्लासून आली आणि तिची मैत्रिणीने सांगितलं की मी दररोज रात्रीचं जेवण बनवते म्हणून. तर आता तिला इच्छा झाली मला जेवण बनवायचं म्हणून. तर म्हणलं पीठ तर मळून देते. तर म्हणली नको, पीठ पण मीच मळणार आहे. तर आज पहिल्यांदा ती पूर्ण स्वयंपाक बनवणार आहे. तर चला आज जेवणाला सुट. आता स्नेहाचे कपडे स्वप्नीलचं घेऊन झाले. आता माझं फक्त राहिलंय. तर आता माझं घ्यायला आता थोडंसं लांब जायचं आहे, तर तिकडे जाऊया आता. आणि सचिन आम्ही जे स्नेहाला कपडे घेतले होते ते सचिन डिक्कीमध्ये ठेवायला गेले. तर कपडे ठेवून आले की जाऊया लगेच. तर मला जिथं नथ घ्यायची होती ना ती दुकान बराच वेळ आम्ही हुडकत होतो, काही भेटलं नाही. पण आता सध्या समोर भेटलेलं आहे. तर चला बघूया नथ कशी आहे कशी नाही आहे. चांगली असली तर घ्यायची, अन्यथा घ्यायची नाही. 200, 250, 300, 350, 400 वेगवेगळे रेट आहेत. त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी दाखवा मला. बाकी खूप जास्त मोठे मोठे त्यासाठी एकच घेतले, जास्त घेतले नाही. आता दुसरीकडे बघूया दुसरीकडे कसे भेटतात ते. मस्तपैकी थंडगार उसाचा रस आहे. हे छान वाटतं हा ना. बॅग कितीला आहे? 30 रुपये. हा हे काढा बरं. तर मग आता घरी चाललोय आणि बराच उशीर झालाच नाही. आता फोन आला होता 2 वेळा की कधी येणार आहे म्हणून. तर तिला मगापासून मी म्हटलं 2 वेळा, पण अर्धा तास लागेल. नको आता जाऊ दे. आणि शिवाय मला एक बक्कल घ्यायचं होतं. 1 मिनिट बघते अजून एका दुकानात. तर जाऊ दे, उशीर झाला आता. सचिन पण गेले पुढं आणि बराच वेळ ती बक्कल हुडकलं पण मला काही भेटलं नाही. आणि आता खूप जास्त उशीर झाला आहे, म्हणजे 8:30, 9, 10 वाजत आले असते थोडं. शॉपिंग झाली आमची. आता डिक्कीमध्ये स्नेहाचे कपडे वगैरे ठेवले आणि ह्याच्यामध्ये मस्त गाठोडं बांधून घेतले.
काय काय माझं सामान आहे ते ह्याच्यात आहे. चला घरी गेल्यानंतर दाखवते तुम्हाला. आणि काय होतं ना, सचिन सोबत कुठं जर गेलं ना तर भाव करायचा नाही कशाचाच. जेवढं काय कशाची पण कोणत्या पण गोष्टीची जर प्राईस तेवढे असेल ना तेवढ्याच घ्यायचं, कमी जास्त करायचंच नाही. नाही तर त्यांना खूप जास्त राग येते आणि मग असे एकदम असे मोठे मोठे डोळे करून बघतील माझ्याकडे, आहे की नाही. आणि मग जेवढ्याला तेवढं घ्यायचं, नाही तर मग जर तुला असं करायचं असलं ना मग मी तुझ्यासोबत दुसऱ्यांदा येणारच नाही. जेवढ्याला तेवढ्याला घ्यायचं आणि ते गपचूप घ्यायचं, बिलकुल भाव करायचा नाही. आणि मला काय असं घेणं होत नाही, बोलावंच लागते, कमी जास्त करावंच लागते मला. ठीक आहे, नसलं तर मग असं बोलावं लागतं की तुम्ही काय करा, तर थोडंसं लांब बाहेर जाऊन उभा राहा दुकानाच्या नाही, दुकानामध्ये भाव नाही होत. तर कुठं काही जर आपण साईडला दुसरीकडे घेतो असेल ना तर मग ठीक आहे तुम्ही लांब उभा राहा, मी घेते, असं होतं मग कधी कधी. तर चला मग आता घरी चाललो आहे आणि घरी जायला 15 ते 20 मिनिटं लागते ना मला. घरी गेल्यानंतर बघून दाखवून, नाही तर मग व्हिडिओ मोठा व्हायला तुम्ही उद्याच्याला दाखवून तुम्ही काय काय आणलं तुम्ही, ठीक आहे. मला मम्मी सारखीच दिसली पाहिजे, मला वाटतं मम्मीच आहे. तर आले बघते तर स्नेहातनी स्वयंपाक पण केला, किचन धुवून पुसून सगळं ठेवलंय. हे पिल्लू आले म्हणते सांग माझ्यासाठी काय आणलं, नाही तर जेवढं वापस काय काम केलं होती ते सगळं भरून टाकत. खूप जास्त थकल्यानं झाले. चला पटापट हातपाय धुते, फ्रेश होते. तर बरोबर 10:30 वाजलेत आम्हाला यायला. माझं पिल्लू किती क्यूट आणि छान दिसतंय. हेच नाही तुला मला ना मेहंदी काढायची आता, ठीक आहे. माझी छान आहे. चला तर मग मस्तपैकी जेवण करतोच नाही आणि छान मस्त अशी अंड्याची भाजी बनवली. चपात्या मस्तपैकी अशा 2 टायमाच्या बनवल्यात, जी आता पण खाऊ आणि सकाळी सुद्धा खाऊ, अशा खूप साऱ्या बनवल्यात. आणि हा व्हिडिओ मी तर संपवते. जे काय आणलेलं आहे ना मी ते उद्या दाखवून, हा व्हिडिओ मोठा होईल त्यासाठी. चला मग भेटूया उद्या, बाय.